आज सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा जंतर मंतरवर जाऊन त्या ठिकाणी त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आम्ही सोमवारी पूर्ण राज्यामध्ये जिथे जिथे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये जाऊन आमचे पदाधिकारी त्या असलेल्या सोनम वांगचुकला आणि अभिजितच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहोत आणि त्याचबरोबर त्या असलेल्या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागण्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत। साहेबांना भेटले, जयंत पाटील साहेब आज शिंदे साहेबांना भेटले। मी परत सांगतो ते त्या दिवशी मुख्यमंत्र्याला ज्या कारणासाठी भेटले होते, ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या नगरसेवकांना त्या ठिकाणी अपात्र करण्याचा निर्णय होत होता म्हणून ते भेटायला गेले होते। त्यानंतर ते खातं नगर विकास खातं हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे ते त्यांना त्या संदर्भामध्ये मत आणि त्यांना सांगण्यासाठी गेले होते, त्याचा वेगळा अर्थ काढू नये। आज सुनील तटकरे साहेबांनी परत एकदा वाक्य बोलले, अधिकार असताना आमच्यात विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाली, अंतिम टप्प्याची चर्चा होती असं ते त्यावेळेला काही लोक नाही म्हणत होते। आज त्यांनी ते कबूल केलं, जे आम्ही सांगत होतो की त्यांनी कबूल केलं ही सत्यता होती की अजितदादा असताना जी बैठक झाली होती त्या विलीनीकरणाचा निर्णय झाला होता। आज त्याच्यावर त्यांनी मान्य केलं, याचा अर्थ ती चर्चा झाली होती हे सत्य आहे। नंतर असं दाखवण्यात आलं होतं की जसं काही आम्हीच मागं लागलो होतो म्हणून तो विषय थांबला होता। आता ती त्यांनी सांगितल्याबद्दल मला वाटतं की अजितदादांची असलेली त्या ठिकाणी भूमिका ही स्पष्ट झालेली आहे। आमदार रवी राणांनी परत अजून एक अधिक उपस्थित केलेलं की आता 15 दिवस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होती, सुप्रियाताई केंद्रात मंत्री होती असं ते होतं। रवी राणा ज्योतिषी कधीपासून झाले मला माहित नाही। आता ते ज्योतिषी असते तर त्यांच्या सौभाग्यवती पडल्या नसत्या। मला वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षाचं वगैरे बघावं, आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेणार आहोत। ते अपक्ष आहे, ते भाजपचे कधीपासून प्रवक्ते झाले मला कळत नाही। आता जो तो उठतो आणि आमच्या पक्षाबद्दल सांगतो असं होतंय तसं होतंय तसं होतंय। आमच्या पक्षाचं सुप्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे अधिकृतपणे जर कोणी काय जाहीर केलं तो पक्षाचा निर्णय होईल। बाहेरच्यांनी कोणीतरी जाहीर करायचं आणि कोणी सांगायचं हे जाणीवपूर्वक केलं जातं का याचा सुद्धा आम्हाला विचार करावा लागतो। राज्यामध्ये पाऊस नाही आणि जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीचं संकट एवढे बोगस बियाणामुळे आणि कारवाई होताना दिसत नाही। परवाच्या दिवशी अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं आणि त्यावेळेला त्या दुबार पेरणीसाठी मोफत शासनाच्या वतीने बियाणे दिली जातील आणि मदत केली जाईल असं जाहीर केलेलं आहे। आता मला वाटतं की त्याचे पंचनामा झालेत का नाही मला माहित नाही, पण अजून सुरू झालेलं नाही। त्यांना पावसाची अपेक्षा असेल, परंतु दुबार पेरणीचं संकट जर आलं तर राज्य सरकारच्या वतीने मदत ही 100% करावी लागेल आणि त्या प्रकारची मागणी आम्ही करू। परंतु पावसाकडे आणि पांडुरंगाकडे प्रार्थना करतोय की लवकर पाऊस पडला तर आमचा बळीराजा परत उभा राहील।